श्रोते हो, एका अशा रात्रीची ही गोष्ट आहे जेव्हा आकाशातील नक्षत्रांनी सुद्धा आपली गती जणू रोखून धरली होती. चोहोबाजूला घनदाट अंधार होता, पण एका ऋषींच्या आश्रमात ज्ञानाचा एक विलक्षण प्रकाश लख्ख उजळला होता. काय होतं त्या नक्षत्रांचं गूढ रहस्य, ज्याला प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पतींनी सुद्धा वंदन केलं होतं? मानवी जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि संकटांचे महाकाय डोंगर एका क्षणात कसे विरघळून जातात आणि भाग्याचं चक्र कसं फिरतं, हे या कथेच्या माध्यमातून तुम्हाला अगदी जवळून अनुभवायला मिळणार आहे. ही केवळ एक कथा नाही, तर तुमच्या अंतरात्म्याला शुद्ध करणारा एक भक्तीचा प्रवाह आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी समर्थांची आणि गुरुदेवांची अखंड कृपा तुमच्या घरावर आणि परिवारावर सदैव राहावी, तर आत्ताच आपल्या या देववाणी चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा आणि या पवित्र कथेला एक लाईक करून आपल्या भक्तीचा पुरावा द्या. ही कथा ऐकताना तुमच्या मनातली ओढ वाढणार आहे आणि तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळणार आहे, याची मला खात्री आहे. चला तर मग या महान अमृत योगाच्या रहस्याचा पडदा आपण आता हळूहळू उघडूया. फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा माणसाचं आयुष्य निसर्गाच्या कुशीत आणि ईश्वराच्या नामस्मरणात शांतपणे वाहत होतं, अगदी एखाद्या संथ वाहणाऱ्या पवित्र चंद्रभागेसारखं. एका लहानशा गावात, जिथे चोहोबाजूला घनदाट वनराई होती आणि सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच लोकांचे डोळे उघडायचे, तिथे अनंत नावाचा एक अतिशय साधा आणि भोळा भक्त राहत असे. अनंताचं घर म्हणजे बांबूच्या कामट्यांनी विणलेली आणि शेणाने सारवलेली एक छोटीशी पर्णकुटी होती, जी नदीकाठच्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली विसावलेली होती. अनंत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस रानात कष्ट करायचा, कधी सरपण गोळा करायचा तर कधी कुणाच्या शेतात घाम गाळायचा, पण त्याच्या नशिबाची रेखा काही केल्या उजळत नव्हती. घरात 18-20 दारिद्र्य होतं. कधी चुलीत विस्तव पेटायचा तर कधी अख्खा दिवस पाण्याचा घोट घेऊनच काढावा लागायचा. तरीही अनंताच्या ओठांवरून ईश्वराचं नाव कधी सुटलं नाही. त्याची पत्नी सुमती ही सुद्धा अत्यंत सात्विक आणि पतिव्रता स्त्री होती, जी प्रत्येक संकटात आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची. सुमती नेहमी म्हणायची की धनी, कष्टाचं फळ आज ना उद्या नक्की मिळेल, कारण देव कुणाचंही देणं ठेवत नाही, फक्त आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही. एके दिवशी गावात बातमी आली की नदीच्या पलीकडे असलेल्या घनदाट अरण्यातील एका जुन्या आश्रमात एक महान सिद्धपुरुष, एक तेजस्वी महात्मा आले आहेत. लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की त्या महात्म्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती वदते आणि त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने माणसाचं भाग्य पालटून जातं. अनंताच्या मनातही त्या महात्म्यांचं दर्शन घेण्याची ओढ लागली, पण मनात भीती होती की आपल्यासारख्या सामान्य आणि दरिद्री माणसाला ते थोर संत भेटतील का. त्या दिवशी सायंकाळची वेळ होती. आकाश तांबूस झालं होतं आणि गायींच्या खुरांनी उडलेली धूळ वातावरणात एक वेगळाच गंध पसरवत होती. अनंत नदीकाठी बसून वाहतं पाणी पाहत विचार करत होता की माझं आयुष्य या पाण्यासारखंच फक्त वाहत चाललंय, पण त्याला काही किनारा मिळत नाहीये. तितक्यात तिथे गावातील एक वयस्कर शास्त्रीजी आले, ज्यांना ज्योतिषशास्त्राचं आणि नक्षत्रांचं खूप ज्ञान होतं. शास्त्रीजींनी अनंताच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की अरे अनंता, तू असा काळजी का करतोस? लवकरच असा एक दिवस येणार आहे जो तुझ्या आयुष्यातलं सगळं अंधार धुवून टाकेल. शास्त्रीजींनी सांगितलं की येत्या गुरुवारी एक अतिशय दुर्लभ आणि पवित्र असा गुरुपुष्यमृत योग येत आहे. हा योग म्हणजे आकाशातल्या देवगुरूंचा आणि पुष्य नक्षत्राचा असा मिलाप असतो, जो शतकानुशतके कोणाला तरी एकदाच अनुभवायला मिळतो. शास्त्रीजींच्या शब्दांनी अनंताच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्याने विचारलं की शास्त्रीजी, हा योग नेमका काय असतो आणि त्याने माझ्यासारख्या गरिबाचं काय कल्याण होणार? शास्त्रीजी हसले आणि शांत आवाजात सांगू लागले की बाळा, गुरु म्हणजे ज्ञान आणि पुष्य म्हणजे पोषण करणारं नक्षत्र. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा स्वर्गातून अमृताचा वर्षाव होतो असं समजावं. या दिवशी केलेली कोणतीही साधना, कोणतंही दान किंवा केवळ आपल्या गुरूंचं नामस्मरण हे हजारो पटीने फलदायी ठरतं आणि म्हणूनच याला गुरुपुष्यमृत योग म्हणतात. अनंताने मनाशी निश्चय केला की या योगाच्या दिवशी मी त्या महात्म्यांकडे जाईल आणि आपली सेवा अर्पण करेल. त्याने घरी जाऊन सुमतीला हे सगळं सांगितलं. सुमतीच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले आणि तिने साठवलेले थोडेसे तांदूळ एका जुन्या कापडात बांधले, जेणेकरून ते महात्म्यांना अर्पण करता येतील. तो गुरुवार जवळ येत होता, तसतशी अनंताची घालमेल वाढत होती. त्याला असं वाटत होतं की जणू खुद्द ईश्वरच त्याला साथ घालत आहे.
त्या दिवशी पहाटेच अनंताने उठून नदीत स्नान केलं, शुद्ध वस्त्र परिधान केली आणि कपाळाला देवाची विभूती लावून तो जंगलाच्या वाटेने निघाला. रस्ता खूप कठीण होता, काट्याकुट्यांचा प्रवास होता आणि मधूनच श्वापदांच्या गर्जना ऐकायला येत होत्या. पण अनंताच्या मनात फक्त गुरुनामाचा गजर सुरू होता. चालता चालता त्याला त्या आश्रमाचा सुगंध येऊ लागला. तिथे धूप आणि अग्निहोत्राचा पवित्र वास दरवळत होता. आश्रमाच्या अंगणात पोहोचल्यावर त्याने पाहिलं की एक तेजस्वी मूर्ती वाघाच्या कातड्यावर बसलेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज होतं आणि डोळ्यातून करुणा वाहत होती. अनंताने लांबूनच साष्टांग दंडवत घातला आणि त्याचे हात थरथरायला लागले, कारण त्या महात्म्यांची आभा इतकी मोठी होती की त्याला स्वतःचं अस्तित्व खूपच लहान वाटू लागलं. महात्म्यांनी हळूच डोळे उघडले आणि अनंताकडे पाहून एक असं स्मितहास्य केलं की जणू ते त्याला जन्मापासून ओळखतायत. त्यांनी सांगितलं की ये बाळा, मी तुझीच वाट पाहत होतो, कारण आजचा हा दिवस तुझ्यासाठी केवळ एक तिथी नाही तर तुझ्या पुनर्जन्माचा क्षण आहे. अनंताला काहीच सुचेना. त्याने ते तांदळाचे गाठोडे महात्म्यांच्या चरणी ठेवले आणि रडू लागला. त्याचे अश्रू महात्म्यांच्या पायावर पडले आणि त्याच क्षणी त्याला शरीरात एक वेगळीच वीज संचारल्यासारखं वाटलं. महात्म्यांनी सांगायला सुरुवात केली की गुरुपुष्य योग हा केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नसतो, तर तो आत्मबळ मिळवण्यासाठी असतो. ज्याच्या आयुष्यात गुरुकृपा असते त्याला जगातील कोणतीही संपत्ती कमी पडत नाही. अनंताने विचारलं की महाराज, मी तर खूप गरीब आहे, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाहीये, मग मला या योगाचं फळ कसं मिळेल? त्यावर महात्म्यांनी सांगितलं की पुष्य नक्षत्र हे गायीच्या कासेसारखं असतं, जे जगाला पोषण देतं आणि गुरु हा त्या पोषणाला दिशा देणारा असतो. तू फक्त श्रद्धेने नामस्मरण कर आणि मग बघ काय होतं. आश्रमात शांतता पसरली होती आणि वाऱ्याची झुळूकसुद्धा जणू महात्म्यांचे शब्द ऐकण्यासाठी थांबली होती. अनंत तिथेच बसून राहिला आणि त्याने महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली साधना सुरू केली. त्याला जाणवू लागलं की त्याच्या मनावरचा ताण हलका होत आहे आणि एक अनोखी शांतता त्याच्या मनात जागा घेत आहे. जसं जसा सूर्य डोक्यावर येऊ लागला तसतसं गुरुपुष्य योगाचं तेज वाढत गेलं आणि अनंताच्या अंतर्मनात एक मोठा चमत्कार घडण्यास सुरुवात झाली, ज्याची त्याने कधीच स्वप्नातही कल्पना केली नव्हती. या योगाच्या प्रभावाने फक्त त्याचे विचारच नाही तर त्याच्या सभोवतालचे वातावरणसुद्धा बदलू लागले होते आणि याच वातावरणात आता एका नवीन रहस्याचा उलगडा होणार होता, जो त्याच्या संपूर्ण कुळाचं रक्षण करणार होता. महात्म्यांनी हळूच आपल्या हातातील जपमाळ फिरवली आणि अनंताला जवळ बोलावून त्याच्या कानात एक मंत्र सांगितला. जो मंत्र ऐकताच अनंताला असं वाटलं की जणू त्याच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष दैवी प्रकाश प्रकट झाला आहे. तो मंत्र म्हणजे गुरुपुष्य योगाची खरी शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावर अनंत आता एका अशा प्रवासाला निघणार होता जिथे त्याला कष्टाचं नाही तर श्रद्धेचं अफाट फळ मिळणार होतं. पण या प्रवासात अजून एक मोठी परीक्षा त्याची वाट पाहत होती, जिथे त्याची भक्ती आणि संयम यांचा कस लागणार होता. अनंत त्या महात्म्यांच्या समोर जमिनीवर पाय दुमडून बसला आणि त्याच्या कानात जो मंत्र गुंजत होता त्याने त्याच्या मनातील सर्व विचारांचे काहूर एका क्षणात शांत केले. जसे वादळानंतर समुद्र शांत होतो आणि केवळ अथांग निळाई उरते, अगदी तसंच अनंताला आता आपल्या आत एक अथांग शांतता जाणवू लागली होती. गुरुपुष्यामृत योगाचा तो काळ आता आपल्या परमोच्च शिखराकडे झुकत होता आणि त्या आश्रमातील वातावरण एखाद्या स्वर्गीय प्रदेशासारखं भासू लागलं होतं, जिथे झाडांच्या पानांतून गाळून येणारा सूर्यप्रकाशसुद्धा सोन्याच्या धारांसारखा वाटत होता आणि हवेत एक असा सुगंध दरवळत होता जो कधीही या पृथ्वीतलावर अनुभवला नव्हता. महात्म्यांनी अनंताला सांगितलं की बाळा, हा जो अमृत योग आहे तो केवळ आकाशातील ग्रहांची स्थिती नाही, तर तो तुझ्या अंतरात्म्यातील ईश्वरी चैतन्याला जागृत करण्याचा एक शुभ मुहूर्त आहे. कारण जेव्हा गुरु आपल्या शिष्यावर प्रसन्न होतो तेव्हा त्याचं दारिद्र्य हे केवळ धनाच्या स्वरूपात नाही तर त्याच्या कर्माच्या स्वरूपात सुद्धा नष्ट होत असतं. अनंताने आपले डोळे मिटले आणि तो मंत्राचा जप करू लागला तेव्हा त्याला आपल्या बंद डोळ्यांसमोर एक विलक्षण दृश्य दिसू लागलं. त्याला दिसलं की एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे आणि त्या झाडाखाली साक्षात दत्तात्रेयांचा अवतार असलेले एक महापुरुष बसलेले आहेत, ज्यांच्या तेजस्वी मूर्तीकडे पाहताच त्याचं मन भक्तिभावाने भरून आलं. महात्म्यांनी त्याला समजावून सांगितलं की हे नक्षत्र पुष्य आहे, ज्याचा अर्थच मुळी पोषण करणारा असा आहे. जशी एक गाय आपल्या वासराला प्रेमाने दूध पाजते आणि त्याचं रक्षण करते, तसंच हे नक्षत्र या विश्वातील प्रत्येक जीवाला त्याच्या श्रद्धेनुसार फळ देत असतं.
अनंताला जाणवलं की त्याच्या घरातील गरिबी, त्याच्या पत्नीचे कष्ट आणि त्याच्या मुलांच्या भुकेचे चेहरे आता त्याला घाबरवत नव्हते. उलट त्याला असं वाटत होतं की या सर्व संकटांच्या मागे ईश्वराची काहीतरी मोठी योजना आहे आणि ती योजना आता हळूहळू उलगडत चालली आहे. आश्रमातील पाखरांचा आवाज आता एका विशिष्ट लयीत येत होता आणि नदीच्या पाण्याचा खळखळाट जणू त्या मंत्राला साथ देत होता. अशा वातावरणात अनंताची साधना इतकी खोलवर गेली की त्याला वेळेचं भान उरलं नाही. त्याला तासनतास उलटून गेल्यासारखं वाटलं, पण प्रत्यक्षात मात्र काही क्षणच सरले होते. महात्म्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक अनंताला एक दिव्य स्पर्श जाणवला, ज्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक कणाकणात चैतन्य संचारलं आणि त्याला असं वाटलं की जणू त्याच्या आयुष्यातील सर्व काळोख आता प्रकाशात रूपांतरित झाला आहे. त्या सिद्ध पुरुषांनी त्याला विचारलं की अनंता, तू तुझ्यासोबत जे तांदळाचं गाठोडं आणलं आहेस ते तू मला कशासाठी दिलं आहेस? तेव्हा अनंताने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं की महाराज, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीने मोठ्या कष्टाने साठवलेले हे मूठभर तांदूळच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मी आपल्या चरणी अर्पण केली आहे. महात्म्यांच्या डोळ्यात एक कौतुकाची चमक आली आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा माणूस आपल्याकडे असलेलं शेवटचं अन्नसुद्धा ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच त्याच्यासाठी अमृताचे दरवाजे उघडतात, कारण त्याग केल्याशिवाय प्राप्ती होत नाही. आणि हीच या गुरुपुष्यामृत योगाची सर्वात मोठी शिकवण आहे. महात्म्यांनी आपले डोळे मिटले आणि तो मंत्राचा जप करू लागला तेव्हा त्याला आपल्या बंद डोळ्यांसमोर एक विलक्षण दृश्य दिसू लागलं. त्याला दिसलं की एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे आणि त्या झाडाखाली साक्षात दत्तात्रयांचा अवतार असलेले एक महापुरुष बसलेले आहेत, ज्यांच्या तेजस्वी मूर्तीकडे पाहताच त्याचं मन भक्तिभावाने भरून आलं. महात्म्यांनी त्याला समजावून सांगितलं की हे नक्षत्र पुष्य आहे, ज्याचा अर्थच मुळी पोषण करणारा असा आहे. जशी एक गाय आपल्या वासराला प्रेमाने दूध पाजते आणि त्याचं रक्षण करते, तसंच हे नक्षत्र या विश्वातील प्रत्येक जीवाला त्याच्या श्रद्धेनुसार फळ देत असतं. अनंताला जाणवलं की त्याच्या घरातील गरिबी, त्याच्या पत्नीचे कष्ट आणि त्याच्या मुलांच्या भुकेचे चेहरे आता त्याला घाबरवत नव्हते. उलट त्याला असं वाटत होतं की या सर्व संकटांच्या मागे ईश्वराची काहीतरी मोठी योजना आहे आणि ती योजना आता हळूहळू उलगडत चालली आहे. आश्रमातील पाखरांचा आवाज आता एका विशिष्ट लयीत येत होता आणि नदीच्या पाण्याचा खळखळाट जणू त्या मंत्राला साथ देत होता. अशा वातावरणात अनंताची साधना इतकी खोलवर गेली की त्याला वेळेचं भान उरलं नाही. त्याला तासनतास उलटून गेल्यासारखं वाटलं, पण प्रत्यक्षात मात्र काही क्षणच सरले होते. महात्म्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक अनंताला एक दिव्य स्पर्श जाणवला, ज्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक कणाकणात चैतन्य संचारलं आणि त्याला असं वाटलं की जणू त्याच्या आयुष्यातील सर्व काळोख आता प्रकाशात रूपांतरित झाला आहे. त्या सिद्ध पुरुषांनी त्याला विचारलं की अनंता, तू तुझ्यासोबत जे तांदळाचं गाठोडं आणलं आहेस ते तू मला कशासाठी दिलं आहेस? तेव्हा अनंताने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं की महाराज, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीने मोठ्या कष्टाने साठवलेले हे मूठभर तांदूळच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मी आपल्या चरणी अर्पण केली आहे. महात्म्यांच्या डोळ्यात एक कौतुकाची चमक आली आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा माणूस आपल्याकडे असलेलं शेवटचं अन्नसुद्धा ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच त्याच्यासाठी अमृताचे दरवाजे उघडतात, कारण त्याग केल्याशिवाय प्राप्ती होत नाही. आणि हीच या गुरुपुष्यामृत योगाची सर्वात मोठी शिकवण आहे. त्याला फक्त त्या महात्म्यांच्या चरणांशी राहायचं होतं. जंगलातील थंड वारा आता अधिक वेगाने वाहू लागला होता आणि आश्रमाच्या आसपास असलेली हरणंसुद्धा तिथे येऊन शांतपणे उभी राहिली होती. जणू काही निसर्गसुद्धा या दिव्य योगाचा साक्षीदार होण्यासाठी तिथे हजर झाला होता. महात्म्यांनी अनंताला सांगितलं की आता या योगाचा पुढचा टप्पा सुरू होत आहे, जिथे तुला तुझ्या कर्माची फळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील. पण त्यासाठी तुला एक कठीण परीक्षा द्यावी लागेल. अनंताने विचारलं की महाराज, मी कोणत्याही परीक्षेसाठी तयार आहे, कारण आता मला मृत्यूची किंवा दुःखाची भीती उरलेली नाहीये. तेव्हा महात्म्यांनी त्याला सांगितलं की तुला आता या घनदाट अरण्यातून नदीच्या पलीकडे असलेल्या त्या जुन्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुला जे काही दिसेल त्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण तू डगमगायचं नाहीस. अनंताने महात्म्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तो पुन्हा त्या कठीण वाटेने प्रवासाला निघाला. पण यावेळी त्याच्या पावलांमध्ये एक वेगळाच जोर होता आणि त्याच्या मनात एक विलक्षण आत्मविश्वास होता. चालता चालता त्याला वाटेत एक वृद्ध माणूस दिसला, जो तहानेने व्याकुळ होऊन जमिनीवर पडला होता. अनंताला आठवलं की त्याच्याकडे आता पिण्यासाठी पाणी उरलं नव्हतं
आणि त्याला मंदिरात पोहोचण्याची घाई होती. पण अनंताचं मन हे करुणेने भरलेलं होतं. त्याने त्या वृद्धाला उचललं आणि आपल्या खांद्यावर घेऊन तो जवळच्या झऱ्याकडे धावला. त्याने त्या वृद्धाला पाणी पाजलं आणि त्यांची सेवा केली. त्या वृद्धाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा अनंताला त्यांच्या डोळ्यात तोच प्रकाश दिसला जो त्या महात्म्यांच्या डोळ्यात होता. आणि त्याला उमजलं की हीच ती परीक्षा होती जिची महात्माजींनी सूचना दिली होती. वृद्ध माणसाने त्याला आशीर्वाद दिला की जा बाळा, तुझा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि तुझे संकट आता संपले आहेत. अनंता पुढे निघाला. पण जसा तो नदीकाठी पोहोचला तसं त्याला दिसलं की नदीला अचानक मोठा पूर आला आहे आणि पलीकडे जाण्यासाठी कोणतीही नौका किंवा मार्ग शिल्लक नाहीये. आता या पुरातून पलीकडे कसं जायचं आणि त्या महादेवाच्या मंदिरात कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. पण त्याच्या मनात गुरुपुष्यामृत योगाचा तो मंत्र सतत घुमत होता. त्याला माहीत होतं की हा योग त्याला कधीही हार मानू देणार नाही. आणि याच विश्वासाने त्यांनी नदीच्या पात्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. तेव्हा पाणी जणू काही त्याच्यासाठी रस्ता सोडत होतं आणि त्याला एक चमत्कारिक अनुभव येऊ लागला होता जो त्याने याआधी कधीही ऐकला नव्हता. आकाशात ढगांची गर्जना सुरू झाली होती आणि विजा चमकत होत्या. पण अनंताच्या आजूबाजूला एक सुरक्षेचं कवच असल्यासारखं त्याला जाणवत होतं. जणू काही प्रत्यक्ष स्वामी समर्थांची शक्तीच त्याला पुढे घेऊन जात होती. आणि अशा प्रकारे तो त्या नदीच्या मध्यभागी पोहोचला जिथे लाटांचा जोर सर्वात जास्त होता. नदीच्या त्या अथांग आणि रौद्र रूपात पाय ठेवताच अनंताला असं वाटलं की जणू आईने आपल्या लेकराला कडेवर उचलून घ्यावं तसं त्या पाण्याने त्याला सावरून धरलं आहे आणि लाटांचा तो जोर अचानक एखाद्या शांत झऱ्यासारखा मंद झाला आहे. चोहोबाजूला पावसाच्या सरी भरसत होत्या, पण अनंताच्या अंगावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब त्याला अमृतासारखा शीतल आणि सुखद वाटत होता. कारण त्याच्या मनात आता केवळ संसाराची चिंता नव्हती, तर प्रत्यक्ष ईश्वराशी एकरूप होण्याची एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. तो जसा जसा पुढे जात होता तसा तसा त्याला नदीच्या पलीकडच्या काठावर असलेल्या त्या जुन्या महादेवाच्या मंदिरातून येणाऱ्या घंटेचा नाद ऐकू येऊ लागला. जो नाद एखाद्या दैवी संगीतासारखा त्याच्या कानात गुंजत होता आणि त्याच्या हृदयाची धडधड जणू त्या लयीशी जुळली होती. काठावर पोहोचल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं तर ती नदी पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपात वाहत होती. पण तो मात्र सुरक्षितपणे पलीकडे आला होता. आणि हे पाहून त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले. कारण त्याला उमजलं होतं की जेव्हा आपण पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच नियती आपले रस्ते मोकळे करते. मंदिराच्या पायऱ्या चढताना त्याला जाणवलं की हे मंदिर दिसायला जरी जुनं आणि पडकं असलं तरी तिथली ऊर्जा मात्र एखाद्या जागृत देवस्थानासारखी प्रखर होती. आणि तिथे असलेला प्रत्येक दगड जणू काही जुन्या काळातील भक्तीच्या कथा सांगत होता. गाभाऱ्यात प्रवेश करताच अनंताला दिसलं की तिथे एक अतिशय प्राचीन शिवलिंग आहे, ज्यावर अभिषेक करण्यासाठी आजूबाजूच्या झाडांतून उघळलेलं पावसाचं पाणी नैसर्गिकपणे पडत होतं. आणि त्या मंदिरात कोणताही पुजारी नव्हता, पण तरीही तिथे एक निरांजन सतत जळत होतं, ज्याचा प्रकाश पूर्ण गाभाऱ्यात पसरला होता. अनंताने आपल्या जवळ असलेले ते उरलेले तांदळाचे दाणे अत्यंत प्रेमाने त्या पिंडीवर अर्पण केले आणि त्याने आपले दोन्ही हात जोडून डोळे मिटले. तेव्हा त्याला त्या अंधारात सुद्धा एक विलक्षण प्रकाश दिसू लागला आणि त्या प्रकाशातून साक्षात एक मूर्ती प्रकट झाली, जिच्या डोक्यावर जटा होत्या आणि अंगाला विभूती फासलेली होती. ती मूर्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष अक्कलकोटचे स्वामी समर्थ असल्याचे त्याला भासले. कारण त्यांचे ते तेजस्वी डोळे आणि करुणापूर्ण चेहरा पाहून अनंताच्या मनातलं सर्व दुःख एका क्षणात नाहीसं झालं आणि त्याला एक अशी शांती लाभली जी त्याने अनेक जन्मांत अनुभवली नव्हती. स्वामींच्या त्या भासाले त्याला सांगितलं की अरे वेड्या, तू कशाला घाबरतोस? कारण ज्याच्या पाठीशी गुरु उभा असतो त्याला संकटांची भीती कशाला हवी? आणि हा गुरुपुष्य योग म्हणजे तुझ्या कर्माचा हिशोब नाही, तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे, जे आज तुला या पवित्र दिवशी मिळत आहे. त्याचवेळी गावाकडे अनंताची पत्नी सुमती आपल्या मुलांच्या भुकेल्या चेहऱ्याकडे पाहून डोळ्यात पाणी आणून विचार करत होती की आता रात्रीच्या जेवणाचं काय होणार. कारण घरात अन्नाचा एक कणही उरला नव्हता आणि बाहेर पावसाचा जोर वाढतच चालला होता. तितक्यात तिच्या दारावर कुणीतरी थाप मारली आणि तिने दार उघडलं तर समोर तोच वृद्ध माणूस उभा होता, ज्याला अनंताने वाटेत पाणी पाजलं होतं. पण आता त्यांच्याकडे पाहत असताना सुमतीला त्यांच्या रूपात एक वेगळाच राजेपणा आणि सात्विकता जाणवत होती. त्या वृद्धाने आपल्या हातातील एक लाकडी पाटी सुमतीकडे दिली आणि सांगितलं की माते, तुझा पती एका मोठ्या कार्यासाठी गेला आहे आणि हे अन्न तुझ्या भक्तीचं फळ आहे. असं म्हणून त्यांनी ती पाटी तिथेच ठेवली आणि अदृश्य झाले. सुमतीने जेव्हा त्या पाटीकडे पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
कारण त्या लहानशा पाटीत जेवणाचे लितके पदार्थ होते की जे एका मोठ्या मेजवानीसारखे वाटत होते, आणि ते अन्न कधीही संपत नव्हतं. जणू काही ती एक अक्षय पात्रीच होती. अनंता तिकडे मंदिरात बसून नामस्मरण करत असताना त्याला सुद्धा आपल्या घरात घडत असलेल्या या चमत्काराचा कुठेतरी आभास झाला, आणि त्याला खात्री पटली की ईश्वराची दया ही अपार आहे आणि तो आपल्या भक्तांना कधीही उपाशी झोपू देत नाही. मंदिराच्या आसपास असलेले वृक्षसुद्धा जणू काही त्या योगाच्या प्रभावाने डोलू लागले होते, आणि वातावरणात एक चैतन्याचा प्रवाह इतका वाढला होता की तिथल्या जमिनीतून सुद्धा एक मंद सुगंध येऊ लागला होता, जो मृदगंधापेक्षाही अधिक मोहक होता. अनंताने मंदिरातून बाहेर पडण्याचा विचार केला, पण त्याला जाणवलं की त्याचे पाय जमिनीला जणू खेळले गेले आहेत आणि त्याला तिथून हलावंसं वाटत नव्हतं, कारण त्याला त्या ठिकाणी बसून जो आनंद मिळत होता तो स्वर्गातील सुखापेक्षाही मोठा होता. त्याने पुन्हा एकदा डोकं पिंडीवर ठेवलं आणि विचार केला की माझ्यासारख्या एका सामान्य माणसावर इतकी मोठी कृपा कशी झाली. तर त्याला अंतरातून उत्तर मिळालं की ज्याने जगाचं कल्याण पाहिलं आणि ज्याने स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या तहानीची काळजी केली, त्याच्यासाठीच हा अमृतयोग साक्षात प्रकट होत असतो. आकाशातील गुरु आणि पुष्य नक्षत्राची युती आता अधिक दृढ झाली होती, आणि त्या योगाचा प्रभाव आता केवळ अनंतापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी वापरला जाणार होता. कारण या योगाच्या निमित्ताने एक मोठी घटना घडणार होती, जी या कथेला एका नवीन वळणावर घेऊन जाणार होती. अनंताला आठवलं की त्याच्या गावात अनेक लोक आजारपणाने आणि गरिबीने त्रस्त आहेत, आणि जर त्याला हे ज्ञान आणि शक्ती मिळाली असेल तर त्याने त्याचा उपयोग लोकांसाठी करायला हवा. हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या चेहऱ्यावर एक निराळं तेज आलं. मंदिरातून बाहेर पडताना आता त्याला पावसाची भीती वाटत नव्हती की वाघाच्या गर्जनेची काळजी नव्हती, कारण त्याला उमजलं होतं की जो गुरुच्या चरणी लीन होतो तो काळाच्या चक्राच्या पलीकडे जातो, आणि त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्याचं घर बनतं. वाटेत त्याला पुन्हा तोच झरा लागला जिथे त्याने त्या वृद्धाला पाणी पाजलं होतं, पण आता त्या झऱ्याचं पाणी चवीला गोड आणि अमृतासारखं झालं होतं. ज्या पाण्याला स्पर्श करताच अनंताचा थकवा एका क्षणात निघून गेला, आणि त्याला स्वतःच्या शरीरात एका तरुणासारखी शक्ती जाणवायला लागली. त्याने विचार केला की हे सगळं केवळ त्या योगाचं फळ आहे की माझ्या गुरूंची ही अथांग लीला आहे जी मला अशा प्रकारे अनुभवायला मिळत आहे. आणि हे विचार करत असतानाच त्याला समोरून एक बैलगाडी येताना दिसली, ज्या गाडीवर कोणीही चालक नव्हतं, पण ती गाडी मात्र अगदी सरळ मार्गाने अनंताच्या दिशेने येत होती. त्या गाडीत काय असेल आणि ती गाडी त्याला कुठे घेऊन जाणार होती हे एक मोठं गूढ होतं, जे आता अनंताच्या समोर उलगडणार होतं. आणि या प्रवासात त्याला अशा काही गोष्टी दिसणार होत्या ज्या सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडच्या होत्या. या योगाच्या काळात जे काही घडत होतं ते केवळ वर्तमान नव्हतं, तर ते अनंताच्या भविष्याचं आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भाग्याचं एक भव्य चित्र होतं, जे आता प्रत्यक्षात साकारणार होतं. आणि म्हणूनच या कथेचा हा टप्पा आता एका अशा वळणावर आला होता जिथे भक्ती आणि चमत्कार यांचा संगम होणार होता. अनंताने त्या बैलगाडीकडे धाव घेतली, आणि त्याला त्या गाडीतून एक असा आवाज ऐकू आला जो अतिशय ओळखीचा पण तरीही अनामिक होता. आणि त्या आवाजाने त्याला सांगितलं की घाबरू नकोस, हा तुझाच रथ आहे जो तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. त्या गाडीत काही प्राचीन ग्रंथ आणि काही औषधी वनस्पती होत्या, ज्याचा उपयोग करून अनंत आता लोकांची सेवा करणार होता. आणि अशा प्रकारे हा गुरुपुष्य योग त्याच्या जीवनाचा खरा आधार बनणार होता, हे आता स्पष्ट झालं होतं. तो प्रवास आता एका नवीन दिशेला जात होता, जिथे अनंताला केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी काहीतरी मोलाचं काम करायचं होतं. आणि त्याच्या मनात आता स्वामींच्या नामाचा गजर अधिकच तीव्र झाला होता, जो त्याला मार्ग दाखवत होता. त्या बैलगाडीच्या चाकांचा आवाज जणू काही काळानुसार फिरणाऱ्या नशिबाच्या चक्रासारखा वाटत होता, आणि अनंत आता त्या प्रवासात पूर्णपणे हरवून गेला होता, जिथे त्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येणार होता. बैलगाडीच्या त्या लाकडी चाकांचा खडखडाट एखाद्या लयबद्ध मृदंगासारखा वाजत होता, आणि ती गाडी कोणत्याही सारथ्याशिवाय अगदी सरळ मार्गाने अनंताच्या गावाच्या दिशेने धावत होती. जणू काही अदृश्य शक्तीने त्या बैलांना मार्ग दाखवला होता, आणि त्या क्षणी आकाशात गुरुपुष्यामृत योगाचा प्रभाव आपल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला होता, ज्यामुळे वाटेतील वृक्षवेलीसुद्धा भक्तीने नतमस्तक झाल्यासारख्या वाटत होत्या. आणि त्या गाडीत ठेवलेल्या त्या प्राचीन पोथ्यांतून एक प्रकारचा सुवर्ण प्रकाश फाकत होता, जो अनंताच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज पसरवत होता. अनंताने त्या गाडीतील एका पोथीला अत्यंत आदराने स्पर्श केला, आणि स्पर्श करताच त्याच्या डोळ्यांसमोर विश्वाच्या निर्मितीचे आणि नक्षत्रांच्या हालचालींचे गुपित उलगडू लागले. त्याला जाणवले की हा गुरुपुष्य योग केवळ धनदौलत मिळवण्यासाठी नसून तो मानवाच्या कर्माची शुद्धी करण्यासाठी
आणि ईश्वरी चैतन्याचा अंश आपल्या हृदयात साठवण्यासाठी असतो. हे सत्य उमजताच त्याचे मन आनंदाने भरून आले. जसा तो आपल्या गावाच्या वेशीवर पोहोचला तसे त्याला गावचे वातावरण काहीसे उदास आणि शांत वाटले. कारण तिथे भीषण दुष्काळ आणि अज्ञात आजाराने थैमान घातले होते. पण अनंताच्या आगमनाने जणू काही गावात एक नवी उमेद निर्माण झाली. आणि त्या बैलगाडीतून येणारा तो औषधी वनस्पतींचा सुवास संपूर्ण गावात दरवळू लागला, ज्यामुळे आजारी माणसांना सुद्धा थोडं बरं वाटू लागलं होतं. आपल्या झोपडीपाशी पोहोचल्यावर अनंताने पाहिले की त्याची पत्नी सुमती दारात उभी राहून त्याचीच वाट पाहत होती. आणि तिच्या हातात ती अक्षय पात्री होती, जिने तिच्या कुटुंबाची भूक भागवली होती. पण आता त्या पात्रातून निघणारा प्रकाश संपूर्ण गावाला अन्न पुरवण्यासाठी सिद्ध झाला होता. हे पाहून अनंताने मनोमन आपल्या स्वामी समर्थांचे आभार मानले. गावातील लोक हळूहळू अनंताच्या भोवती जमा होऊ लागले आणि त्यांना आश्चर्य वाटले की कालपर्यंत दरिद्री असलेला हा साधा कष्टकरी आज इतका तेजस्वी आणि शांत कसा काय झाला आहे. तेव्हा अनंताने सर्वांना सांगितले की हा माझा चमत्कार नाही, तर हा त्या गुरुपुष्यामृत योगाचा आणि माझ्या गुरूंचा कृपेचा प्रसाद आहे, जो तुम्हा सर्वांच्या कल्याणासाठी इथे आला आहे. त्याने त्या गाडीतील औषधी काढल्या आणि एका मोठ्या पात्रात नदीचे पवित्र पाणी घेऊन त्यात त्या वनस्पतींचे अर्क मिसळले आणि ते तीर्थ म्हणून सर्वांना द्यायला सुरुवात केली. तेव्हा ज्या ज्या व्यक्तीने ते तीर्थ प्राशन केले त्याचे व्याधी आणि मानसिक क्लेश क्षणात नाहीसे झाले आणि गावातील त्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुमतीने त्या अक्षय पात्रीतून सर्वांना महाप्रसाद वाटायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे जितके लोक जेवायला येत होते तितकेच ते अन्न वाढत चालले होते. हे पाहून सर्वांच्या मुखातून गुरुदेवांच्या नावाचा जयघोष निनादू लागला आणि त्या रात्री गावातील प्रत्येक घरात दिवा लागला होता. जणू काही दीपावलीचा सणच तिथे अवतरला होता. अनंताने त्या जुन्या पोथ्या वाचायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणारे ज्ञान तो गावकरी मंडळींना सांगू लागला. पहाटेची ती मंगलवेळ आता जवळ येत होती आणि पूर्व दिशेला आकाशाने लाली धारण केली होती. जणू काही निसर्ग स्वतःच त्या गुरुपुष्यामृत योगाच्या सफलतेची आरती ओवाळत होता आणि अनंताच्या मनात भक्तीचा जो महासागर उचंबळून आला होता त्याने त्याच्या अस्तित्वाचे सर्व किनारे केव्हाच ओलांडले होते. कारण त्याला आता स्वतःमध्ये आणि त्या विश्वाच्या निर्मात्यामध्ये काहीच अंतर जाणवत नव्हते. आणि त्याच्या पर्णकोटीतून बाहेर पडल्यावर त्याने पाहिले की संपूर्ण गाव आता एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे पवित्र आणि उजळून निघाले आहे, जिथे दुःखाचा लवलेशही उरला नव्हता आणि प्रत्येक मानवाच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य फुलले होते, जे हास्य केवळ ईश्वरी दर्शनानंतरच प्राप्त होऊ शकते. अनंताने नदीच्या पात्राकडे धाव घेतली, कारण त्याला त्या वाहत्या पाण्यात आपल्या गुरूंचे प्रतिबिंब पाहायचे होते. आणि जसा त्याने पाण्याला स्पर्श केला तसे त्याला जाणवले की ते पाणी आता केवळ नदीचे पाणी नसून ते खरोखरच अमृताचे रूप धारण करून वाहत आहे, ज्याच्या एका स्पर्शाने सृष्टीतील सर्व जडत्व नाहीसे होत आहे. आणि त्या क्षणी आकाशात पुष्य नक्षत्राने आपला प्रवास पूर्ण करून निरोप घेण्याची वेळ आली होती. पण जाता जाता ते नक्षत्र अनंताच्या झोळीत श्रद्धेचे असे अफाट भंडार देऊन गेले होते, जे कधीही संपणारे नव्हते. गावातील सर्व मंडळी आता अनंताच्या पाठीशी उभी होती आणि त्यांनी मनोमन ठरवले होते की आपण आता यापुढे कधीही स्वार्थाचा विचार करणार नाही, तर केवळ परमार्थाने आणि नामस्मरणाने आपले आयुष्य व्यतीत करू. कारण त्यांना उमजले होते की गुरुपुष्य योग हा केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नसून तो मानवी जीवनाला वळण देणारा एक दिव्य संकेत आहे, जो केवळ नशिबाने आणि गुरुकृपेनेच प्राप्त होतो. अनंताने आपल्या पत्नीकडे पाहिले तर तिला सुद्धा त्या अक्षय पात्रेतून मिळणाऱ्या अन्नाचा आणि सुखाचा गर्व झाला नव्हता. उलट तिची नम्रता अधिकच वाढली होती आणि तिने गावातील त्या जुन्या पडक्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला होता, जिथे आता अखंड नामस्मरण आणि भजन पूजन होणार होते, ज्याने संपूर्ण परिसर भक्तीने दुमदुमून जाणार होता. वाऱ्याची झुळूक आता अधिकच शीतल झाली होती आणि त्या झुळकीत अनंताला पुन्हा एकदा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा तो चिरपरिचित आवाज ऐकू आला की, बाळा लक्षात ठेव, हे जग म्हणजे एक माया आहे
आणि या मायेच्या बाजारात केवळ भक्ती हेच असे चलन आहे जे कधीही खोटे ठरत नाही. आणि ज्याने या योगाचा सन्मान केला त्याला मी कधीही अंतर देणार नाही. कारण मी जिथे आहे तिथेच माझे भक्त आहेत आणि माझ्या भक्तांच्या हृदयातच माझे खरे निवासस्थान आहे. अनंताने त्या सुवर्ण पदकाला आपल्या हृदयाशी लावले आणि त्याला जाणवले की त्याच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब आता गुरु नामाचा गजर करत आहे. आणि त्याच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू जमिनीवर पडताच तिथे भक्तीची नवनवीन फुले उमलत आहेत, जी कधीही कोमेजणार नाहीत आणि ज्यांचा सुगंध अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्या दिवशी सूर्याने जेव्हा आपले पहिले किरण पृथ्वीवर सोडले तेव्हा अनंताला दिसले की त्याची ती साधी पर्णकुटी आता एका भव्य आश्रमात रूपांतरित झाली आहे, जिथे केवळ गरिबांना अन्नच नाही तर अज्ञानी जीवांना ज्ञानाचे अमृतसुद्धा मोफत मिळणार आहे. आणि अशा प्रकारे त्या एका गुरुपुष्यामृत योगाने एका सामान्य माणसाला जगाचा तारणहार बनवले होते. गावातील तो जुना पिंपळ आता अधिकच डेरेदार झाला होता आणि त्याच्या सावलीत बसून लोक आता पुराणातील कथा आणि स्वामींच्या लीलांचे श्रवण करू लागले होते, ज्यामुळे त्या गावाचे नाव दूर-दूरपर्यंत पोहोचले होते आणि लोक तिथल्या पवित्र मातीचा टिळा लावण्यासाठी मैलोन-मैल पायी चालत येऊ लागले होते. अनंताला आता उमजले होते की संकटे ही केवळ आपल्याला तपासण्यासाठी येतात, पण जर आपल्याकडे गुरुनामाचे कवच असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही. आणि हाच या योगाचा खरा संदेश होता जो त्याने जगाला द्यायचा ठरवला होता. सुमतीने त्याच्या हातात एक तुळशीचे पान दिले आणि सांगितले की धनी, आज आपण धन्य झालो आहोत, कारण साक्षात देवाने आपल्या दारात पाऊल ठेवले आहे. आणि अनंताने हसून उत्तर दिले की सुमती, देव कधीच बाहेर नसतो, तो नेहमी आपल्या आतच असतो. फक्त त्याला ओळखण्यासाठी असा अमृत योग आयुष्यात यावा लागतो, जो आपल्या डोळ्यांवरील अहंकाराचा पडदा दूर करतो. त्या महान योगाचा काळ आता संपला होता, पण त्याचा प्रभाव मात्र अनंत काळासाठी त्या गावात आणि अनंताच्या मनात स्थिरावला होता. जसा समुद्राच्या लाटा ओसरल्यानंतर मागे शंख शिंपले उरतात, तसे या योगाचे फळ आता संस्कारांच्या रूपात गावकऱ्यांमध्ये उरले होते. अनंत आता दररोज पहाटे उठून नदीकाठी बसून ध्यान करू लागला आणि त्याच्या त्या ध्यानातून निघणारी ऊर्जा संपूर्ण गावाला सुरक्षित ठेवत होती, ज्यामुळे तिथे कधीही अकाली मृत्यू किंवा रोगराई पुन्हा परतली नाही आणि ते गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या कथेचे सार हेच आहे की जेव्हा गुरु आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा विश्वातील सर्व शुभशक्ती सक्रिय होतात आणि जो माणूस त्या क्षणी केवळ भक्तीत रममाण होतो त्याला जगातील कोणतीही संपत्ती कमी पडत नाही, कारण त्याच्याकडे साक्षात गुरुकृपेचे भांडार असते. अनंताच्या आयुष्याचा हा प्रवास आता एका अशा उंचीवर पोहोचला होता जिथे त्याला कशाचीही अपेक्षा उरली नव्हती आणि तो केवळ ईश्वरी इच्छेनुसार आपले जीवन जगू लागला होता, जे पाहून देवसुद्धा संतुष्ट झाले होते. श्रोते हो, आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक योग येत असतात, पण आपण त्यांना ओळखण्यात चूक करतो आणि केवळ भौतिक सुखाच्या मागे धावत राहतो. पण जर आपण अनंतासारखी श्रद्धा ठेवली तर आपल्या जीवनातील दारिद्र्यसुद्धा अमृतात रूपांतरित होऊ शकते. या कथेचे समापन करताना मला हेच सांगायचे आहे की स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्या दिवशीची ती संध्याकाळ पुन्हा एकदा शांत झाली होती आणि आकाशात चंद्र प्रकटला होता, जो जणू काही अनंताला पाहून हसत होता आणि सांगत होता की तू जिंकलास, कारण तू हार मानली नाहीस आणि तू तुझी भक्ती विकली नाहीस. अनंताने आपले डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. तेव्हा त्याला आपल्या अंतरंगात एकच नाद ऐकू आला, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि याच नादात तो पूर्णपणे विरघळून गेला. जसा साखरेचा खडा पाण्यात विरघळतो तसा अनंत आता त्या गुरुतत्वात विलीन झाला होता. ही कथा इथेच थांबत नाही, तर ती तुमच्या मनात आता एका नवीन विचाराची पेरणी करत आहे आणि मला खात्री आहे की या कथेनंतर तुमची सुद्धा स्वामींवरील श्रद्धा अधिकच घट्ट झाली असेल आणि तुम्ही सुद्धा आपल्या जीवनात अशाच भक्तीचा अवलंब कराल. आकाशातील ते दिव्य ग्रह आता आपापल्या स्थानी परतले होते, पण त्यांनी दिलेली ती अमृत दृष्टी मात्र मानवाच्या कल्याणासाठी इथेच सोडून दिली होती, जी दृष्टी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जाणारी होती. अनंताचे नाव आता इतिहासात कोरले गेले होते, एका अशा भक्ताचे नाव ज्यांनी गुरुपुष्यामृत योगाचा खरा अर्थ जगाला समजावून सांगितला आणि सिद्ध केले की भक्ती हीच खरी शक्ती आहे. या कथेचे हे पवित्र समापन आपल्याला एक नवी दृष्टी देऊन जात आहे आणि आपल्या मनात श्रद्धेचा तो दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करत आहे, जो आपल्याला संकटाच्या काळात मार्ग दाखवत राहील. आता या ठिकाणी ही कथा संपूर्ण श्रद्धेसह विराम पावत आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही यातून योग्य तो बोध घेतला असेल आणि तुमच्या जीवनात सुद्धा सुखाचे आणि समृद्धीचे दिवस लवकरच येतील, कारण ज्याच्या ओठावर स्वामींचे नाव आहे त्याचे कल्याण निश्चित आहे. प्रत्येक कथेचा शेवट हा एका नवीन भक्तीच्या सुरुवातीचा मार्ग असतो
आणि जेव्हा आपण आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण करतो तेव्हाच आपल्याला जीवनातील खऱ्या अमृताची प्राप्ती होते. या कथेच्या माध्यमातून मिळालेला हा भक्तीचा संदेश तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हीच या देववाणी चॅनलची आंतरिक इच्छा आणि प्रार्थना आहे.